या जगातील फार कमी मुलं आहेत ज्यांनी बापाच्या सोबत बसून त्याच्या हातात हात घेऊन त्याची धाप ऐकलेली. आणि ऐका, त्याला धाप लागली ती आमच्यासाठी लागली सज्जनो. त्याचा अंतकरणातला ठाव चुकला तो आमच्यासाठी चुकला. आणि या स्टंपासून त्या स्टंपपर्यंत जाणारे खेळाडू यांच्यासाठी आम्ही टाळ्या वाजवल्याच रे. कारण जगाचा खऱ्या अर्थानं जो वर्ल्ड कपची मॅच होती, हाय व्होल्टेजची मॅच, त्यासाठी आमचे खेळाडू पळत होते. पण तुमच्या माझ्या बापाच्या हातात आपल्या कुटुंबाचा वर्ल्ड कप होता. कुटुंबाचा वर्ल्ड कप होता तो. कारण की कुटुंब त्याला त्याचं जग म्हणजेच त्याचं कुटुंब. पण आज हा वर्ल्ड कप जिंकण्यासाठी या बांधवणी त्या बांधवा खरा निघालो. आई 4-4 सलाईंच्या बाटल्या लावल्या हो बिचारे. इंजेक्शन घेतली वेदना शामक. डॉक्टर म्हणतात बाबा अरे कशा पण एवढं. ते म्हणतात नाही अजून लई स्वप्न राहिल्यात माझ्या पोरांची. खरं सांगू का, या स्टंपासून त्या स्टंपपर्यंत जाणारा खेळाडू आणि त्याच्यासाठी जर टाळ्या वाजवल्या तर या बांधवणी त्या बांधवणारा आपला बाप त्याच्यासाठी टाळ्या वाजवायला काय हरकत आहे. आणि जगी यायचा बाप व्हावा, त्याचा वंश मुक्तीस लावा. त्याच्यासारखा खेळाडूच नाहीये जगाच्या पाठीवर कुणाच. खेळाडू का नाही माहिती का, सिक्सर मारले, चौकार मारले, पण श्रेय नाही घेतलं त्यांनी स्वतःला श्रेय नाही घेतलं. बाप कधीच म्हणत नाही मी सगळं केलं. बरं, मला काय अंत करणार ती सगळी लेकरं म्हणतात महाराज बापाची इच्छा होती हो. मला माहिती त्यांच्या डोळ्यातलं फार मोठं दुःख आहे की बापाच्या समोर नाही उभं राहिलं. पण ते गेल्यानंतर हे जे घर उभं करतायत, तो स्लॅब टाकणारे, ते घर उभं राहणारे, वास्तू निर्माण होणारे, आणि ज्या दिवशी या वास्तूचं पूजन होईल ना, ज्यावेळेस घरात प्रवेश होईल ना, त्या दिवशी मग त्याची आठवण येईल की आज बापाची इच्छा पूर्ण केली गड्या. मी बसलेल्या प्रत्येक व्यक्तीला सांगत, बाप जायच्या आधी त्याची स्वप्न पूर्ण करायची इच्छा त्याची पूर्ण करायला. त्याची लई मोठी स्वप्नच नाहीये. एक मोठं वाक्य बोलू का, थोडा म्युझिकला असून करा. या बापाचं जर स्वप्न विचारलं तर त्याला एवढीच इच्छा आहे माझी पोर ऐश्वर्यात राहावीत बास. त्याला तुम्ही किती पैसे द्या, त्याला काय खर्च करायचा आहे पुढं. ते बघतो म्हणतो माझं पोरग असं आहे, माझं पोरग तसं आहे. आताच्या या विधानसभेला मी बघितली एक उमेदवार आहे, आमच्या जोडीदाराची, उमेदवाराचं नाव नाही घेत, लई धावपळ केली गाड्याने, लई मोठं समाजासाठी कार्य केलं, पण निवडूनच आला नाही. पण हवं त्याच्या अंत करणारा ठरू द्यायला लागला. साहेबांना म्हणलं साहेब काय झालं. साहेब म्हणले काय नाही, मला झाडाखाली जाऊन बसलो मन लागा. डोंगरावर जाऊन बसलो मन लागायला, घरात कडी लावली, एकटा बसलो. लई लोकांसाठी काम केलं, लई समाजासाठी तडफडलो. त्यावेळेस समाजाने कौल नाही दिला, मन ऐकायलाच. माझे मित्र म्हणतात साहेब काळ हा दुःखा उपाय, थोडा काळ जाऊ द्या. पण काळ बी जाऊ दिला तरी अंतकरण ऐकाना. मग शेवटी साहेब शांत कुठं झाले हो तुम्ही. साहेब म्हणतात शांत झालो मी बापाच्या मिठीत. बापाने मला जवळ घेतलं आणि म्हाताऱ्याने मिठी मारली. उभ्या आयुष्यात रागाने बघणारा बाप आज मला मिठीत घेत होता. म्हणजे मला लय आनंद वाटत होता. म्हणजे बापासमोर मान उचलायची कधी हिंमत नाही झाली. आम्हाला वाटलं म्हातारं लई रागीट आहे, पण म्हाताऱ्याने मिठीत पडला, पहिलं म्हातारच रडायला लागलं. म्हातारं म्हणते बोरा हाय की तुझा बाप, ही पंचवार्षिक जाऊ दे, पुढची पंचवार्षिक. अरे गुलाल टाकायलाच बसलोय मी, काळजी करू नको. तर म्हणत नाही तुझा बाप, तुला बघायचे मला आमदार होता ना. विषय राजकारणाचा नाहीये, विषय पोरांच्या स्वप्नांसाठी लढणारा बाप ते सांगताय. खरं सांगू का, वर्ग पण ते महाराज बापाच्या मिठीतच शांत झालो. आणि बापाला तेव्हा शांतता आहे जेव्हा पोरं काहीतरी त्याच्यासाठी चांगलं.
नको नको मना गुंतू माया जाई नको नको मना गुंतू माया जाई नको नको मना गुंतू माया जाई नको नको मना गुंतू माया
सोडविना देवा देवा सोडविना देवा माया बाबा माया 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 सोडविना तेव्हा सोडविना देवा
काळ आला जवळी ग्रासावया काळाची हेवडी पडेल बा जेव्हा सोडविना तेव्हा माय बाप सोडविना राजा देशीचा चौधरी सोडविना राजा देशीचा चौधरी आणि कसोयरी भली भली काळाची हेवडी पडेल बा जेव्हा सोडविना तेव्हा माय बाप तुका म्हणे तुला सोडविना कोणी तुका म्हणे तुला सोडविना कोणी एका चक्रपाणी वाचोनिया काळाची हेवडी पडेल बा जेव्हा सोडविना तेव्हा माय बाप विठाला नमो ज्ञानेश्वरा नमो ज्ञानेश्वरा नमो ज्ञानेश्वरा नमो ज्ञानेश्वरा प्रथम नमन करुणी गणनाथा उमाशंकराची आसुता चरणावर ठेवणी माथा साष्टांगात दंडवत महायोग पीठे तटे भीमरथ्यम वरम पुंडरीकाय रातुं इंद्रहीन समागत्य तिष्ठन्द मानंद कन्नम परब्रह्मलिंगम भजे पांडुरंगा त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू बाबाजी सद्गुरु दासरूपा कैलास राणा शिवचंद्र मोनी फणींद्र माथा मुकुटी जळाली कारुण्य सिंधू भव दुःखहारी तुझ वीन शंभो मज कोण तारी जयांचे केली या स्मरण
होय सकळ विद्येंचे अधिकरण तेची बंधू श्री चरण श्री गुरूंचे ते नमस्कारोनी आता मस्तक माझे पायावरी मस्तक माझे साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः। नको नको मना गुंतू माया जाळी नको नको मना गुंतू माया जाळी काळ आला जवळी ग्रासावया काळाची हेवडी पडेल बा जेव्हा सोडविना तेव्हा माय बाप प्रस्तुत प्राप्त स्थळी प्राप्त प्रसंगी हरी कीर्तन रूपी सेवे करता सादर केलेला अभंग महान भगवत भक्त पंचमे निर्माते वैराग्य संपन्न सदैव वैकुंठाला जाणारे तसेच इंद्रदय सम्राट छत्रपती शिवाजी महाराज यांचे असणारे गुरु श्रीमंत श्री संत श्रेष्ठ जगद्गुरु तुकोबार यांचा अभंग असून प्रस्तुत अभंगात श्रीमंत श्री संत श्रेष्ठ जगद्गुरु तुकोबार आहे या मनाला पारमार्थिक स्वरूपाची विनंती करतायत। विठ्ठल नको नको मना गुंतू माया जाळी काळ आला जवळी ग्रासावया काळाची हेवडी पडेल बा जेव्हा सोडविना तेव्हा माय बाप। सेवेला सुरू करण्यापूर्वी कार्यक्रमाचा अल्पसा परिहार असा ज्या निमित्तानं सजनाव आजचं या ठिकाणी कीर्तन समर्पित होतंय कैलासवासी आदरणीय शामराव बाबूराव जगताप बाबांच्या प्रथम पुण्यस्मरणानिमित्त अर्थातच वर्षश्राद्ध निमित्तानं आजच्या या कार्यक्रमाचं प्रयोजन नियोजन या ठिकाणी जगताप परिवाराने केलेलं आहे। या परिवाराचा विचार केला असता कैलासवासी सौभाग्यवती सुलोचना शामराव जगताप पत्नी या ठिकाणी श्री आदरणीय राजाराम शामराव जगताप मुलगा गोडगंगा सहकारी साखर कारखाना शेतकी विभाग मध्ये कार्यरत या ठिकाणी दादा आहे। कैलासवासी सौभाग्यवती कांचन दिलीप फराटे मुलगी श्री आदरणीय दिलीपराव फराटे जावाई गौरी शुगर कारखाना येथे ओव्हरशेअर म्हणून या ठिकाणी कार्यरत आहेत त्यांचा अंतःकरणातून धन्यवाद। श्री आदरणीय सुनीलदादा शामराव जगताप या ठिकाणी मुलगा आहे पंचायत समिती श्रीगोंदा शिक्षण विभागामध्ये कार्यरत आहेत। बाबांचा या ठिकाणी विचार केला असता कैलासवासी शामराव बाबूराव जगताप यांच्यासह 6 भाऊ तसेच 3 बहिणी 2 सुना नातू उदय निलेश तुषार नाती वर्षा सानिका आर्या वस्वरा असा असणारा परिवार या ठिकाणी त्यांच्या जीवनाचा परिचय बऱ्यापैकी सर्वांना माहितीच आहे। जुनी 11वी असणारं शिक्षण आणि या ठिकाणी शिक्षण आणि शेतीची असणारी आवड याचा साधलेला जीवनातला समन्वय एकत्र कुटुंबात केलेलं या ठिकाणी कार्य आणि मांडवगण फराटा विविध कार्यकारी सेवा सहकारी सोसायटीमध्ये 10 वर्ष बिनविरोध संचालक म्हणून या ठिकाणी आदरणीय बाबांनी काम केलं। राजकीय क्षेत्र असेल सामाजिक क्षेत्र असेल सहकार असेल शैक्षणिक असेल किंवा शेती असेल या सगळ्यामध्ये या ठिकाणी पारंगत असणारं व्यक्तिमत्व गेली 1 वर्ष झाले या परिवारात या ठिकाणी दुःखाचा डोंगर आहे आणि वैदिक संस्कृतीप्रमाणे सनातन धर्माप्रमाणे हिंदू संस्कृतीप्रमाणे काही विधी करावे लागतात। त्यातील आजचा पुण्यस्मरण अर्थातच वर्षश्राद्ध गेल्यानंतरही बाबा 1 वर्षानंतर तुमचं केलेलं पुण्य आणि त्याचं असणारं स्मरण म्हणजे पुण्यस्मरण अर्थातच 1 वर्षानंतरही तुमचं असणारं कार्य आमच्या अंतःकरणात हृदयात आजही जिवंत आहे
आणि म्हणून आमची तुमच्यावर असणारी श्रद्धा, तुमची आमच्यावर असणारी श्रद्धा म्हणजे वर्षश्राद्ध विठ्ठल. आणि या प्रसंगी या ठिकाणी ही सेवा माझ्याकडे सुपूर्द होत असताना आदरणीय परिवारांनी संपर्क साधला. तसेच आदरणीय या ठिकाणी अनिलदादा जगताप असतील, सरांनी या ठिकाणी संपर्क झाला. सरांच्या संपर्कातून ही सेवा या ठिकाणी माझ्याकडे आली. तसेच माझे दाजी या ठिकाणी आपल्या गावचे कासार या ठिकाणी आदरणीय जावेद भाई यांनी या ठिकाणी संपर्क साधला. भाईंच्या दाजींच्या संपर्कातून या ठिकाणी ही सेवा माझ्याकडे आली. सामाजिक सलोखा, जातीय सलोखा जपणारं राखणारं आपलं असणारं हे सुंदर असं गाव आहे. आणि या परिसरात आपल्या गावामध्ये याही आधी अनेक सेवा झाल्या, त्यामुळे बसलेली 50% लोक बऱ्यापैकी ओळखीचे आहेत. बऱ्यापैकी सगळ्यांची नावंही माहिती आहेत. पण ते नावाची गडबड झाली की मग वेळेचं कीर्तन, वेळेची मर्यादा येते. फक्त कलाकारांचं ओझरतं नाव घेतो. या ठिकाणी सगळी हृदयात आहेत, सगळी अंतकरणात आहेत. ज्यांची ज्यांची नावं घेईन ती देव आहेत आणि ज्यांची राहील ती महादेव आहेत. त्यामुळे महादेवाने कुणी नाराज व्हायचं नाही. महाराजांनी नाव का घेतलं नाही, नावाचं काही नाही, लक्ष नाही का. आदरणीय या ठिकाणी या कार्यक्रमाच्या प्रसंगी गायनाचार्य, माझे जीवलग मित्र, महाराष्ट्रातील नामवंत गायनाचार्य, आपल्या भागाचं भूषण आणि महाराष्ट्रात या ठिकाणी ज्यांच्या आवाजानं खऱ्या अर्थानं ज्यांनी अतिशय सुंदर असं सेवा देतात, आमचे संभाजी महाराज पवार या ठिकाणी आहेत. महाराजांसाठी जोरदार टाळ्या वाजवा. महाराजांचे या ठिकाणी धन्यवाद. तसेच त्यांना या ठिकाणी साथ केली हरिभक्तपरायण गोपाळ महाराज या ठिकाणी आहेत. महाराजांसाठी जोरदार टाळ्या वाजवा. महाराजांनी याही आधी मला अनेक कीर्तनांना दोघांनीही साथ केलेली आहे. अंतकरणातून या ठिकाणी धन्यवाद. आणि संभाजी महाराज या ठिकाणी कीर्तनकार पण आहेत, हे बी लय महत्वाचं आहे बरं का. फक्त आता ते थोडस म्हणजे होतं ते, आता जाऊ द्या, सरी स्पर्धा असते की आपल्या आपल्यात एवढे नाही मोठा विषय, पण नाव घेतलं पाहिजे. ते कीर्तनकार आहेत, आदरणीय आणि सुंदर कीर्तन करतात. त्यांच्या गायनाची एक वेगळी शैली आहे आणि त्या शैलीतून एक ठिकाणी चांगल्या पद्धतीने चिंतन उभं करण्याचं काम संभाजी महाराज करतात. त्यांचा धन्यवाद आहे. आदरणीय कार्यक्रमाच्या प्रसंगी आमचे परमस्नेही संजू काका या ठिकाणी आहेत. काकांसाठी एकदा संजू दादांसाठी धन्यवाद. त्यांचं हृदयातून या ठिकाणी अंतकरणातून धन्यवाद आहे. या कार्यक्रमाच्या प्रसंगी हरिभक्तपरायण निंबाळकर महाराज, महाराजांसाठी एकदा जोरदार टाळ्या वाजवा. महाराजांचे या ठिकाणी धन्यवाद आहे. या कार्यक्रमाच्या प्रसंगी गायनाची साथ करण्यासाठी ज्यांच्यामुळे मी तो उभा आहे, इथंच नाही तर अखंड महाराष्ट्र आणि 5 राज्यात जाऊन कीर्तन करण्याची शक्ती, संधी, प्रेरणा, प्रोत्साहन आणि ज्यांच्यामुळे मी कीर्तन करतोय, ज्यांच्याकडे मी कीर्तन शिकलो असे माझे परमस्नेही जीवलग माझे वडील हरिभक्तपरायण ज्येष्ठ कीर्तनकार आदरणीय नूर मोहम्मद महाराज आत्तार या ठिकाणी बाबा स्वतः आहेत. आता हा भाग म्हणलं की त्यांचं हे सासरवाडीचा भाग आहे, कडेठाण ही तिची सासरवाडी, त्यामुळे ते इकडे आवाजून येतात. पाहुणे मंडळी, इथं मुलगी दिली, या सगळ्या गोष्टी आणि म्हणून या ठिकाणी थोडंसं लांब लांब असल्या त्यांना आता मी नेत नाही. त्यांना म्हणलं आधी तुम नजीकेच प्रोग्राम करू, ज्यादा दूर दूर मत आहो. आता 70 वय, अजूनही आवाजात तेवढीच धार आहे. आणि या ठिकाणी आदरणीय बाबांचा धन्यवाद आहे. पक्वादाची साथ करण्यासाठी माझे जीवलग मित्र परमस्नेही ज्यांनी माझ्या अनेक कीर्तनांना साथ केली आणि जेही स्वतः अतिशय सुंदर कीर्तन करतात. या ठिकाणी मृदंग सम्राट राहुल महाराज जाधव या ठिकाणी आहेत, आपल्या भागाचं भूषण. महाराजांसाठी जोरदार टाळ्या वाजवा. त्यांचं धन्यवाद आहे. आदरणीय हरिभक्तपरायण या ठिकाणी माझे जीवलग मित्र निगडे महाराज या ठिकाणी आहेत. महाराजांसाठी जोरदार टाळ्या वाजवा. त्यांचं धन्यवाद आहे. आदरणीय या ठिकाणी हरिभक्तपरायण वारकरी भूषण, आपल्या भागाचं गावाचं भूषण भराटे महाराज या ठिकाणी गुरुजी आहेत. महाराजांसाठी गुरुजींचं या ठिकाणी धन्यवाद आहे. सगळ्यांचं अंतकरण आदरणीय महाराज आहेत. ते आलेलेच मला म्हणले काही नाही झाले तरी बैरवी झाली पाहिजे. ते तुमचं सगळं म्हणणं खरे हो, पण हे वातावरणात कसं काय नियोजन आहे, त्यात वेळ कमी करून द्या. आणि आता काय किती बोलणार आहे, पण करू आपण थोडा प्रयत्न तुमचा. ते प्रत्येक कीर्तनात मला एकच सजेशन देतात, बैरवी झाली पाहिजे, बाकी काही नाही महाराज. त्यांचं एक प्रत्येकाची ओढ असते परमार्थाकडे, एक वेगळं आत्मीयता असते परमार्थाकडे पाहण्याची आणि म्हणून या ठिकाणी त्यांच्या अंतकरणात एवढे त्यांचं धन्यवाद आहे. साऊंड सिस्टीम या ठिकाणी आमच्या मित्राचीच आहेत, जोरदार त्यांच्यासाठी टाळी वाजवा. चांगला व्यवसाय करतात, युवा उद्योजक आहेत आणि उद्योग क्षेत्रात या ठिकाणी चांगलं कार्य करतायत. त्यांचे अंतकरणातून धन्यवाद आहे. जमलेल्या सर्व सामाजिक, धार्मिक, राजकीय, सहकार, कला, क्रीडा, कृषी अनेक क्षेत्रातील मंडळी असतील, राजकारण असेल, समाजकारण, धर्मकारण अनेक क्षेत्रातील मंडळी, आपल्या सगळ्यांचं अंतकरणातून धन्यवाद. या ठिकाणी माता भगिनी सगळ्यांची उपस्थिती आहे. सगळ्यांच्या चरणावर साष्टांग दंडवत प्रणाम आणि सेवेला सुरुवात. विठ्ठल नको म्हणा गुंतू माया जाळी, काळ आला जवळी ध्रासावया. काळाची हेवडी पडेल जेव्हा, सोडविना तेव्हा माय बाप सजन हो. अभंग श्रीमंत श्री संत श्रेष्ठ जगद्गुरु तुकोबारायांचा आहे आणि बसलेल्या 50% तरी लोकांच्या अभंगाचं पहिलं चरण पाठ आहे. याच्यात अजून काही क्षेपक चरण आहे. सोडविना बंधू पाठीची बहीण, शेजीची कामीन धुर आहे, एक क्षेपक आहे म्हणून घेतलं नाही. या ठिकाणी हेही चरण काही अंशतः काही कधी कधी म्हणलंही जातं आणि म्हणून या ठिकाणी असा असणारा समर्पक पद्धतीचा अभंग आहे.
या मनाला पारमार्थिक स्वरूपाची विनंती करणारा, या मनाला समजून सांगणारा असं जगद्गुरु तुकोबारांच्या अंतःकरणात मनाविषयी असणारी तळमळ. कारण शरीराने संसार आणि मनानं परमार्थ. तुमचा जर संसार चांगला व्हावा, सज्जन व्हावा असं वाटत असेल तिथे ते शरीराची आवश्यकता आहे. आणि आपला परमार्थ चांगला व्हावा, उच्च कोटीचा व्हावा असं वाटत असेल तर तिथं मनाच्या एकाग्रतेची आवश्यकता आहे. संसारात शरीर आणि परमार्थात मन. म्हणून नको नको मना गुंतू माया जाळी. म्हणजे मन जर माया जाळात अर्थातच संसारात गुंतलं तर परमार्थ होणार नाही. म्हणून महाराजांची स्पष्ट आणि थेट भूमिका आहे, म्हणा तू मायाजाळात गुंतू नकोस. जर तू मायाजाळात गुंतलास तर परमार्थाची तुझी ओढ मात्र कमी होईल, तुझा परमार्थ होणार नाही आणि मग शेवटी तुला पस्तावा होईल. आणि म्हणून जोपर्यंत तुझं तारुण्य आहे, जोपर्यंत तुझं आयुष्य आहे, जोपर्यंत तू जगतोस, जोपर्यंत तुझ्या मुखात उत्तम अशी वाणी आहे, तोपर्यंत तू नामस्मरण केलं पाहिजे. नको नको म्हणा गुंतू माया जाळी. काळ आला जवळी ग्रासावया, काळाची हेवडी पडेल बाजेव्हा, सोडविना तेव्हा माय बाप. आणि एकदा का काळ जवळ आला आणि तू म्हणला जाऊ द्या सरतेवेळी परमार्थ करू, पण सरतेवेळी परमार्थ होतच नाही. लक्ष नाही का? तर आयुष्यभर मुखात नामस्मरण घडलं तरच मरतेवेळीस मुखात नाम येतं. आणि म्हणून अंतकालेचे माने स्मरण मुक्ता. म्हणजे अनेक प्रमाणे घेता येतील आणि पाहता येतील सजन आहो. आणि म्हणून महाराजांचं म्हणणं आहे की काळाची हे उडी पडेल बा जेव्हा, सोडविना तेव्हा माय बाप. आणि मग एकदा का काळाची उडी पडली तर या जगाच्या पाठीवर तुला कोणी नाही सोडू शकत. तू लई जणांना धावा करशील, तुझे नातेवाईक बोलावशील, तू अंतःकरणातून सगळ्यांना हाक मारशील म्हणा, पण ऐक तुझा संसारातच गुंतून राहिला तर तुझा परमार्थ शून्य होईल. आणि तुझा परमार्थ शून्य झाला तर भगवंताच्या चरणाजवळ तुला जागा नाही. विठ्ठल सोडविना राजा देशीचा चौधरी आणि कसोयरी भली भली. बाकी सगळी बाजूला सोड, तिथं तुझ्या आजूबाजूला बी येणार नाहीत. आणि मग तुका म्हणे तुला सोडविना कोणी, एका चक्रपाणी वाचुण्या. म्हणून त्याचं भजन कर विठ्ठल विठ्ठल. वैदिक संस्कृत ब्राह्मण सनातन धर्माप्रमाणे हे पुण्यस्मरण या ठिकाणी समर्पित होत आहे. अभंग का परिचय आहे म्हणून परिचयाचा आहे सांगितलं. वारकऱ्यांचे तर परिचयाच आहे, पण पुढाऱ्यांचे बी परिचयाच आहे. हे 2-3 अभंग त्यांच्या डोक्यात फिट आहेत. कारण की आपल्याकडे श्रद्धांजलीची प्रथा लई. म्हणजे आमचं कीर्तन झालं निदान अर्धा तास तरी श्रद्धांजली असते करावी. कारण की प्रत्येकाच्या भावना असतात, व्यक्त होतात, त्यातल्या त्यात थोडासा लेखाजोखा कार्याचा बी थोडा होतो. कसं काय नियोजन संबंध असतात. म्हणून राजकारण काही वाईट नाही, राजकारण चांगलंच आहे. आम्ही त्यांच्याबद्दल चांगलंच बोललं पाहिजे. मुद्दा एवढाच आहे, पुढाऱ्यांचे बी अभंग पहिलं चरण पाठ आहे. नको नको म्हणा गुंतू माया जाळी, काळ आला जवळी ग्रासावया. आणि मग असं असताना सोपं आणि समर्पक भूमिका मांडणारा अभंग आहे. बसलेला समाज हा सुज्ञ आहे. या ठिकाणी संत साहित्याचा अभ्यास करणारा समाज आहे. आणि अनेक कीर्तनकारांची कीर्तनं या ठिकाणी, नामवंत कीर्तनकारांची कीर्तनं, ज्येष्ठ कीर्तन, हुशार कीर्तनकार, अभ्यासू कीर्तनकारांची कीर्तनं ऐकणारा असा समाज आहे. आणि त्याच्या आपल्या समोर या ठिकाणी माझ्या अल्पशा वाणीला आपण या ठिकाणी बोलवलं, आपण या ठिकाणी आम्हाला हा मान दिला, त्याच्याबद्दल धन्यवाद आहे. कारण की अजून जसं जसं दिवस वाढत चालले तसं तसं वातावरण विभक्त होत चाललंय. जाती धर्माचं वातावरण फार भयंकर होत चाललंय. लोक धर्माधर्मात तेढ लावतायत, लोक जाती जातीत भांडण लावतायत. आणि त्याच्यातही आपण सगळे सलोखा राखण्याचा प्रयत्न करताय, हे फार महत्वाचं आहे. कारण की काय बघा काय झालं माहिती का, आता अलीकडच्या काळात फार भयानक गोष्टी घडायला लागलेल्या आहेत. आमची 7 तारखा घेऊन बी कॅन्सल झाल्या निगडे महाराज. मग आम्ही विचारलं काय झालं गड्या, ते म्हणजे महाराज सगळं चांगलं आहे, पण 7 कमिटीतला एक माणूस आडवा गेला. ते म्हणलं महाराज मुसलमानाचा माणूस कशाला बोलावला तुम्ही, म्हणजे एवढे कीर्तनकार होते ना आपल्यातले, तुम्ही त्यालाच का बोलवायचा. अरे आपल्यातले म्हणजे मी काय पाकिस्तानात जन्म घेतलाय का, मला काय म्हणायचं, आम्ही इतकेच आहेत ना. विष्णुमय जग वैष्णवांचा धर्म भेदा भेद ब्रह्म अमंगळ, याता याती धर्म नाही विष्णुदासा, यारे यारे लहान थोर. आता ही प्रमाण संतांची आहेत गुरुजी. म्हणजे हे सांगितलं तरी लोक म्हणतात लई समता पण होता सांगायला लागला. म्हणजे काहीच सांगायचं नाही. आम्ही हे सांगायचं का एकमेकांनी दगड घ्या, एकमेकांच्या डोक्यात घाला, नाही तर आमच्यात काय काय गेले मुद्दा म्हणून धर्मात बांधल्या लावत्यात. ते म्हणतात एक तर परवा एक म्हणला काय म्हणला, नवीनच पीक आले, डायरेक्ट खेळ बोलला, व्हिडिओ बी टाकलाय त्यांनी, त्याचं नाव नाही घेत मी, म्हणला नवीनच पीक आले मुस्लिम कीर्तनकार. आणि तू म्हणतोच कशाला मुस्लिम कीर्तनकार, म्हणजे मला सांगायचंच आहे माझं महाराज परखड असते का, त्याचं नाव नाही घेत इथं, त्याचं नाव घेऊन माझ्या वाणीला पुढं पाप करून घेऊ, पुण्यमान वाणी आपण. अशी हेडपटांची नावं आपण घ्यायची नसतात कधी, लक्षात नाही का. थेट बोललं महाराष्ट्र, ते म्हणला मुस्लिम कीर्तनकार, मुस्लिम शिवचरित्रकार, आणि ते छाती ठोकून सांगतात आम्ही मुस्लिम आहे. मग त्याला सांगायला काय होतं तर, अरे आम्ही छाती ठोकूनच सांगतो, आम्ही काय म्हणून जन्माला आले माहिती नाही, पण मरताना आम्ही हिंदू म्हणून मरणार, हे मला नेहमीच आम्ही छाती ठोकून सांगतो. या मातीतले येत आम्ही,
पण असं म्हणलं फार वाईट वाटतं बरं का. आणि ते काय होते माहिती का, ती अजून डबक्यातच आहे. ती डबक्यात ती माणसं समुद्राला ज्यावेळेस चॅलेंज देतात ना, तेव्हा त्यांना डबक्यातून बाहेर यायची संधी. कारण ती मोठ्या माणसांवर जर टीका केली की त्यांना माहिती आपण मोठं होणार आहे, म्हणून आपण स्वतःला मोठं समजायचं. हत्तीने कधीच कुत्र्याकडे वळून नाही बघायचं. सगळ्यांनी लक्ष ठेवा, राजकारण, समाजकारण, धर्मकारण. हत्तीने जर कुत्र्याकडे वळून बघितलं तर कुत्र्याची किंमत वाढते. त्यामुळे हत्ती चले बाजारावर कुत्ते होके आला. हत्तीने त्याच्या मस्तीत चालायचं. हत्ती जर घाबरला ना मग चालेल का त्याला हत्ती म्हणते का? आणि हत्तीची कुत्र्याची भांडणच का होते, हाच पहिला प्रश्न आहे. होते का भांडणं? अजून ती सोंड फिरवली तर टांगा पडती, गोड फरार होईल कुत्र, राहील का जाग्यावर? त्यामुळे हत्तीने इथं बसल्या, प्रत्येक हत्तीने विचार करायचा, आपण आपल्या मस्तीत जगायचं. लोक देवाला नाव ठेवतात, आपण माणसं आहेत, त्यामुळे आपल्याला कोण नाव ठेवणार नाही का? 100% ठेवणार. आणि बघा, जब तक जिंदा है तब तक निंदा है. विठ्ठल विठ्ठल. म्हणून संभाजी महाराज मला नेहमी वाटतं आम्ही काय आदिलशाही, निजामशाही, कुतुब, मुघल यांच्या परंपरेतून इथं थोडी चालू आहे. आमची परंपरा असेल शेख मोहम्मद बाबा, अनगरशाह फकीर आणि संत कबीर, ही संतांची परंपरा या महाराष्ट्राच्या मातीत येत, ज्यांनी प्रगल्भ पद्धतीनं मोठा समाज उभा केलेला आहे. आणि म्हणून सज्जन आहोत आपण, तिथून आपण एकच आहोत, लक्ष देऊ नाही का? आणि मग काय हे सांगायचं तात्पर्य असं आहे, अहो हिंदुत्वच आहे ना, ही दाढी अफजल खानाची आहे का? हिंदुत्वच सांगतोय आम्ही. आमच्या कपाळा गंध नाही का, टिळा नाही का? अहो आमचं रक्त धमन्या धमन्यात हिंदुत्व आहे. आमच्या हिंदू म्हणजे तोच आहे, धरा तो एकच धर्म जगाला प्रेमार पावे. तो इतरांना दुःखी बघताना ज्याने अंतःकरणाला दुःख होईल तो खरा हिंदू आहे. हिंदू या शब्दाची व्याख्या काय? क्या हिंदुस्तानात ये भूमी प्रभू रामचंद्र की है, ये भूमी संतों की है, ये भूमी 18 पगड जाती आणि 12 बोलतेदार यांनी उभा केलेला हा महाराष्ट्र आहे. आणि म्हणून सजल आहोत, त्या महाराष्ट्राचं वैभव मोठं आहे. आता हे ऑन कॅमेरा चालू आहे, त्या गाड्याने जर एखादा व्हिडिओ क्रॉप करून टाकला की लोक लगे मला फोन करतात, लगेच पोपटागत बोलत होता. म्हणजे बोलायचं मी नाही काय, हे बोललं पाहिजे. हे मुद्दा म्हणून जरा थोडस राग द्वेष बुद्धीने नाही बोललो, हे प्रबोधनाच्या अनुषंगाने बोललो. विठ्ठल आणि म्हणून नको नको म्हणा गुंतू माया जाळी, काळ आला जवळी ग्रासावया. मनाला सांगितलं म्हणा, मन ऐकतच नाही. अनेक संतांनी या मनासाठी फार प्रयत्न केले. मन ऐकत नाही. तुकोबारा या मनाला हाक मारतात, अरे मना कुठे चाललास? मना एक तारी मना एक करी मने जाईल मी पंढरी, कुबा विटेवरी पाहिलं तो सावळा. म्हणा अरे ऐक, असं करू नको येण्यासारखं. काय सांगताय? तुकोबारा मनाला गोंधळतायत गुरुजी, जवळ बोलवलं मनाला. अरे मना ऐक, मन आहे का? काय वाटतं तुम्हाला, दिसतं का? हा ऐक रे जना तुझ्या सोहिताच्या गुन्हा, आणि द्वारकेचा राणा, पंढरीचा राणा मला माझे स्मरावा. म्हणून माझ्या मनाला माझ्या
आता सगळे स्टार गायक आहेत त्यामुळे काय नाही आपलं थोडं टाइम इकडे तिकडे 5-1 मिनिट होते लई नाही पुढे कीर्तन जाणार. हा ऐका सजन हो. आणि म्हणून एवढं चपळ आणि चंचल असणारं मन आहे. बहुत चंचल चपळ जाता येता न लगे वेळ. राहुल महाराज त्याला जायलाही वेळ लागत नाही कुणाला मनाला आणि त्याला यायलाही वेळ लागत नाही. पण मन दिसतं गाव तुकोबारे सांगतात नको नको मनातून तुझ्या माया गाडी. पण महाराज तुम्ही बोलता कुणा बरोबर जे मन आजपर्यंत आम्हाला दिसलं नाही आणि तुम्हाला कसं दिसलं काय वाटतं तुम्हाला? मन आहे का नाही? मन आहे बरं का. एक मन म्हणतं चल कीर्तनाला, दुसरं काय म्हणतं चल घरी. एक मन म्हणतं चल 10 वाजता, दुसरं म्हणतं अरे 10 वाजता महाराजच येत नाही बाबा, जाऊ ना 11:30ला मोखारणी आहे, का काळजी करतो. एक मन असंही म्हणतं आणि एक मन तसंही म्हणतं. म्हणून दोन आहेत का? आत्मानाम रथिनाम विद्धी शरीरम रथमेव तू बुद्धी तू सारथी विद्धी म्हणून प्रगमेव च. आत्मा नाम रथिनाम या शरीरूपी रथात तर या रथाचा आत्मा कोण असेल? रथी आहे. हा आत्मा हा रथी आहे. आत्मा नाम रथिनाम बुद्धी तू सारथी. या शरीरूपी रथाचा जो लगाम आहे ना तो मनाच्या हातात आहे पण याचं सारथ्य पण बुद्धीच्या हातात आहे. पण हा रथ चांगल्या मार्गाला न्यायचा का वाईट मार्गाला न्यायचा हे मनाच्या हातात आहे. मनाने जर ठरवलं कीर्तनाला यायचं तर इंद्रिय इकडे येतात. कारण मनाला इंद्रिय सकळ मन हे इंद्रिया प्रधान. इंद्रियांना जॉईंट आहे. लक्ष देऊ नाही का? मनोराजा एक देहपुरी. या देहपुरी नगरात मन हे राजा आहे आणि इंद्रिय त्याची प्रजा आहे. मन हे राजा आहे म्हणजे मनाने सांगायचं आणि ऐकायचं कुणी? इंद्रियांनी. नको नको म्हणा. तुकोबारे सांगतात म्हणा तुकोबाऱ्यांना मन दिसलं बरं का, खरंच दिसलं. काय काय करीतो म्हणा परी नाही के नारायणा म्हणा. अरे ऐक बाबा असं येण्यासारखं करू नकोस. बाप काय करतो? पोरग नाही ऐकलं की बाप पहिला जरा रागून सांगतो, थोडस पहिलं समजून सांगतो, कोणा अभ्यास कर बाबा, असा येण्यागत करू नको. आपल्या आईची सगळी पोरं चांगल्या मार्काने पास होत्या, तू नेहमीच कमी मार्क पाडतो, असं येण्यागत करू नको. विहिरीकडे पावायला जाऊ नको, पावसा पाण्याचं वातावरण लय बाहेर फिरू नको. पोरग म्हणतं काय नाही बाबा करणार मी अभ्यास. तरी पोरग अभ्यास करत नाही. गुरुजीचा फोन येतो, गुरुजी म्हणतात तुमचं पोरग काय सुधारलं नाही अजून, त्याला काही पेपर लिहायला जमत नाही. बाप म्हणतो बाळा तुला एकटाच सांगतो नाही तर हानीन बरं का. पोरग म्हणतो बाबा काळजी करू नका करतो मी अभ्यास. तरी पुढच्या वेळेस परत पोरग नापास झालं. बाप म्हणला आता 2 बांबूचे फटके घेतले, खाड खाड 2 बांबूचे फटके घेतले टाकले. पोरग म्हणतो ते कडी लावून घेतली घरात बसलं पोरग ते बाहेर यायला. आता मात्र धर्मसंकट आलं. म्हातारी म्हणते कशाला मारलं त्याला, कळतं का नाही? नाही करीन माझं पोरग नापास होईल, तुम्हाला काय करायचे? त्याला मारायला नव्हतं पाहिजे. पोरग म्हणते दार उघडणार नाही. पण शेवटी अंतकरण बापाच आहे. बापाला वाटलं यांनी काय जीवाचं बरं वाईट केलं तर बाप म्हणतो पोरा आई बाबा एवढ्या बार कडी उघड. आणि मग बापाने जवळ घेतलं, रागून सांगितलं, उपदेश केला, अनेक गोष्टी केल्या. आता मात्र विनंती केली, हे बाळा अरे आई बाबा सगळी पोरं चांगल्या मार्काने पास होत्या, ती मोठी होतील की त्यांच्या पायावर उभी राहतील, पण तू इथंच राहशील बाळा. म्हणून सांगतो तुला, अरे माझा उद्देश नाही तुला मारण्याचा. असा डोक्याने बाप हात फिरवतो. आता काय केलं? गुंजरून सांगितलं. आता विनंती केली, पाया पडला बाप पोराच्या. कशासाठी? पोरा तुला ऐकावं लागेल. तसंच तुकोबार आहे, मनाच्या समोर पाया पडतात, विनंती करतात, अभंग नको नको मना गुंतो माया
प्रमाणे किंवा ओवी मनाचे मन पण गेले जेथ बोलाचे बोल पण ठेले जया माझी सापडले नेय दिसे मन हे राम झाले मन हे राम झाले प्रवृत्ती ग्रासून कैसी निवृत्ती झाले मन हे राम झालं. पण एकदा सांगू का मन देवाच्या चरणाजवळ आलं ना इंद्रियांना आणायला लागत नाही. मन जॉईंट आहे. काय वाटतं तुम्हाला मनालाच इंद्रिय जॉईंट आहेत आणि मनाला जर इंद्रिय जॉईंट नसते तर तुम्ही आम्ही इथं आलोच नसतो. मी काय म्हणलो एक मन म्हणतं असं आणि दुसरं काय म्हणतं तसं. एक मन म्हणतं घेणं आल्या लोकांच्या चपल्या घालून दुसरं काय म्हणतात पाप करायला आलाय का बाबा वेडायस का कीर्तनाला धर्माच्या कामाला देवाच्या ते म्हणतं कसलं काय चेल म्हणजे एक मन असंही म्हणतं आणि एक मन तसंही म्हणतं. मन राम रंगले मन राम रंगले मन राम रंगले मन राम रंगले आवघे मनती कधाले मनती कधाले मन राम रंगले मन राम रंगले कारण काय मन हे देवाशी सजाती आहे आणि महाराज सजाती सजाती एकत्र राहतात. सजाती विजाती कधीच एकत्र नाही कधीच नाही. मन हे सजाती आहे आणि परमात्मा हा सजाती आहे. जिथं परमार्थ आहे जिथं भक्ती आहे जिथं भाव आहे जिथं नामस्मरण आहे तिथं मन एकाग्र आहे. लक्ष नाही का. आणि मी काय सांगितलं मन जर देवाच्या चरणाजवळ आलं बाबा इंद्रियांना आणावं लागत नाही का सकळ मन हे इंद्रिया प्रधान. एका मनाने जर ठरवलं देवाच्या चरणाजवळ एकाग्र व्हायचं इंद्रियांना यावंच लागतं. लक्ष नाही का. माऊली ज्ञानोबा आहे फार सुंदर वर्णन करतात. विठ्ठल विठ्ठल म्हणून दीप पालवे सवेची तेज मालवे का रविबिंबासवे प्रकाशू जाय. म्हणून दीप पालवे आणि सवेची तेज मालवे. राहुल महाराज दिवा विझवल्यानंतर किती वेळाने अंधार होतो 2-4 दिवसांनी लगेच इमिजिएट. म्हणून दीप पालवे सवेची तेज मालवे का रविबिंबासवे प्रकाशू जाय. मी काय सांगतोय नको नको मना हे मनालाच का बाकी इंद्रियांना का नाही याचा प्रश्न याचं उत्तर आहे. म्हणून दीप पालवे दिवा विझवल्यानंतर लगेच का रविबिंबासवे प्रकाशू जाय. सूर्य मावळल्यानंतर त्याची इंद्रिय त्याचा प्रकाश महाराज किती वेळाने जातो 2-4 दिवसांनी जातो का मावळला की लगेच जातो. ज्ञानोबांना वाटलं एवढं कळावं नाही एक चरखा दृष्टांत पुढच्या विधीला उचलली या प्राणा सरशी मग इंद्रिय ही निगती जैसी कैसा मनोबुद्धीपाशी अहंकार ये. आता मला एक सांगा आणि सगळ्यांनी सांगा माणूस मेले इंद्रिय किती वेळाने बंद पडतात. आता काय मोडून बघायला लागलं का बाकीच्यांचा अनुभव आहे ना. सजना हो प्राण गेला की प्राण इंद्रियांचं अस्तित्व घेऊन जातो. मुद्दा संपलेला आहे. हे दिवा विझवला की त्याचा प्रकाश त्याच्या बरोबर आहे. सूर्य मावळला की त्याची किरण त्याच्या बरोबर आहे. प्राण गेला की प्राण इंद्रियाचं अस्तित्व घेऊन जातो. तसं आपलं मन एकदा देवाच्या चरणाजवळ गेलं की ते इंद्रियांनाही घेऊन येतं. म्हणून नको नको म्हणा गुंतू माया जारी. तू जर संसारात गुंतला तर तू तिथं गुंतून राहशील. पण तू जर भक्ती केलीस तर तुझ्या बरोबर तुझी इंद्रिय पण येतील. पवित्र होशील म्हणा ऐक. कारण याचं कारण असं आहे आता लई चपळ येऊ मन लई चंचल बहुत चपळ चंचल जाता येता न लई वेळ एवढं चपळ आहे. न पुरती भ्रमणदाही दिशा सप्तके पाताळ आकाशा. ज्या कीर्तनात गाथ्याची प्रमाण आहे भगवद्गीतेत ते श्लोक आहेत आणि ज्ञानेश्वरीची ओवी आहे नाम कीर्तन आहे. विठ्ठल न पुरती भ्रमण नाही दिशा सप्तके पाताळ आकाशा. हे सगळं त्याला वावरायला कमी पडतं इतकं मंचपळ आहे इतकं मंचपळ आहे. अहो पुढे जाऊन सांगतो आणि शेवटच करतो या पहिल्या चरणाचं लक्ष देऊन ऐका. याचं चिंतन फार मोठं आहे पण थोडासा वेळेअभावी आपल्याला कॉम्पॅक्ट पद्धतीने सांगावं लागणार आहे. महाराज विषय असा आहे की माऊली ज्ञानोबा मनाला माकड म्हणते की ऐसे कैसे घडे मरकटा समाधी लागे. मला बसलेल्यांनी बऱ्यापैकी सगळ्यांनी सांगा की माकडाला समाधी लागलेलं कोणी बघितलंय का आजपर्यंत. इथल्या जर मला कोणी माकडाला समाधी लागलेलं बसलं आणि फोटो काढून आणला आचमान धनाचं पाकिट त्यालाच देतो. काय वाटतं बाबा माकड कधी समाधीला बसले. काय म्हणतात महाराज हे ऐसे कैसे घडे मरकटा समाधी लागे. का माकडाला मनाला माकड म्हणतात
मर्कट्यस्य सुरापान तत्र वृचिकदंशनम तन्मध्ये भूत संचारो यद्वा तद्वा भविष्य. सुभाषितकार वर्णन करतात मर्कट्यस्य सुरापान तत्र वृचिकदंशनम तन्मध्ये भूत संचारो आणि यद्वा तद्वा भविष्यति. सजना हो, आजपर्यंत माकड कधीच समाधीला बसलं नाही. माकड सगळ्यात चपळे परलय प्राणी होते. माकडच का निवडलं ज्ञानोबा यांनी? माऊलींना माहिती या सगळ्या प्राण्यांचा चपळ कोण असेल तर माकड. इकडे खाजवी तिकडे खाजवी, त्या झाडावर जाईल त्या झाडावरनी दुसऱ्या झाडावरची फांदाडी वडेल. ह्यो एक सप्ताह चालला तर तिथं जाऊन कार्य टाकेल. नाही कळलं का तुम्हाला? आवड लई चपळ येते. त्या लई नारद आहेत. ते त्यावेळेचे नारद वेगळे होते. ते नारद लोकांना देव भेटवायचे आणि आता नारद याने उसकी बात कभी भी नहीं होती रद्द उसे नारद कहते. आणि आताचे नारद लोकांना देवापासून वेगळं करतात. लक्ष देऊ नाही का? तुम्हाला वाटलं का लई राजकारणात राजकारण? आमच्या कमी लय वाढले. अहो लई त्याला विचारलं कसं काय करते कीर्तन बरं, पण आता लईच मोखार बोलते. अरे म्हणणं केली तरी चांगलं कुणाला केली? आयुष्यभर तू निंदा केली राव गाड्या लोकांची, कधीच तू स्तुती केली नाही आयुष्यभर कुणाची. आयुष्यभर त्यांचं आयुष्यच लोकांना नावं ठेवण्यात गेलं. त्याला कधी विचारा त्याच्याबरोबर बसल्या तुम्हाला निगेटिव्ह फील होणार, कधीच तुम्हाला पॉझिटिव्ह वाटणार. ते कुणाच बद्दल कधीच पॉझिटिव्ह असे आहेत ते आता जन्माला आलेत म्हणून जागवायच्यात. बाकी त्यांचा काय उपयोग नाही समाजाला, काहीच नाही. खायला का आरंदर मिलावा हे बोललं मी पाहिजे. म्हणजे तिथं चांगला परमार्थ झालाय तिथं मी वाटलं करते. कुणाचं चांगलं चाललंय, अरे कुणाचा बंगला चालला तुझ्या का पोटात दुखाय पाहिजे? मला एक सांगा, ज्याच्या त्याच्या अन्न मान धणे हे प्रारब्धात येईल, ते प्रारब्धावर आहे. ज्याच्या त्याच्या पद्धतीने तो करतोय. लक्ष नाही का? मला काय सांग, अहो मी गाडी घेतली येईन आता मला एकाने फोन केलाय. यांचे संभाजी महाराजांनी फोन केला, अभिनंदन कबीर महाराज. म्हणलं धन्यवाद. गोपाळवाचा बोलायला अभिनंदन. राहुल महाराज तर भेटायला चालले, म्हणले पेढा द्या, पेढा दिला, अभिनंदन. पण एक बहादूर आहे, त्यांनी मला फोन केला. मला म्हणले महाराज इनोवा घेतली. म्हणलं हो. म्हणले मग 30 लाखाची घेतली. म्हणलं बरोबर आहे. नाही म्हणले मग हप्त्यावर घेतली का? म्हणलं सप्त्यावर घेतली. काय करायचं तुला हप्त्यावर घेतली? काय चाललंय ते बघ. मला सांगायचंय काय, आपल्या घरासमोर 4 गाड्या हे राहिलं बाजूला, दुसऱ्याने एक घेतली की पोटात दुखते. काय झालं माहिती? ही भयानक पद्धतीनं आणि याच्यात मन देवाच्या चरणाजवळ आणणं फार अवघड आहे. त्याच्या नावे का सांगितलं? हे खरंच आहे, ही रियालिटी आहे. आणि हे वास्तव माणसाला कडू जरी वाटत असेल तर वास्तव वास्तव लक्ष नाही का? वास्तवच आहे. आणि म्हणून आणि मी खरं सांगू का महाराज, मला नेहमी असं वाटतं जो व्यक्ती इतरांविषयी चांगला विचार करतो ना, परमेश्वराने त्याला काहीच कमी नाही केलं, काहीच नाही. आपण आपल्या स्वतःला आरशात बघण्यासारखे वाटलो ना, लोकांना क्लॅरिफिकेशन देऊ नका तुम्ही काय, तुम्हाला माहिती तुम्ही काय, लोकांना काय सांगायची गरज आहे. मी म्हणून पहिलाच शब्द बोललो, देवालाही नाव ठेवतात आपण माणसे. एका परिवारात असा कोण आहे 40% तरी लोक त्याच्या विरोधात आहेत परिवारातली. मग लोक बाहेरचे नाव नाही ठेवणार का? अरे सुंदर शरीर आहे ना, माशीचं खो येऊन बसती साहेब, सुंदर शरीर बसत नाही. तशी काही माणसे तुम्ही किती जरी चांगलं केलं तरी ती जखम येऊन बसणार. विठ्ठल परमार्थाने शुद्ध परमार्थ करत राहिलं हाच त्याचा खरा परमार्थ आहे. आणि म्हणून माऊली ज्ञानोबा आहे विठ्ठल विठ्ठल ज्ञानोबा सांगतात हे ऐसे कैसे घरे मरकाटा समाधी लागली. मला खरंच सांगा, माकडाला महाराज कधीच समाधी नाही लागत. माकड ह्या झाडावर त्या झाडावर. ते जुने कीर्तनकार गुरुजी तुमच्या वेळेची हिरेची कीर्तनकार ते दृष्टांत सांगायचे. पहिला म्हणजे एकदा तुटून बसा लवकर, लई डिस्टर्ब होतो, विक्षेप होतो कीर्तनात. या लवकर या समोर बरं. आता थोडी 15-1 मिनिटं राहिले कीर्तनाला, त्यात आता सुरू झाल्यासारखं वाटते. चला चला लवकर, थोडं पुढं सारखं प्लीज. विठ्ठल 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 ज्ञानोबा या मनाला माकड म्हणतात. माकडाला कधीच समाधी नाही लागली आजपर्यंत, कधीच नाही. ज्ञानोबा सांगतात माकड समाधीला बसू शकत नाही. जुने कीर्तनकार दृष्टांत सांगायचे बघा. पलीकडच्या गावात खेळ करायचा आहे, मध्ये नदी आहे, राहुल महाराज पुढे जायचंय, जायचं कसं हा प्रश्न आहे. संध्याकाळची वेळ झाली महाराज, संध्याकाळची वेळ झाली. नावाडी आहे, नावाड्याबरोबर माकड आहे आणि अजून एक बोकड आहे. हे 3 निघाले, समोर निघाले. एक छोटासा नावाडी कुठेतरी नदीच्या किनारी दिसला.
या नावाड्यांनी डोंबाऱ्यांनी सांगितलं नावाडी दादाला, नावाडी दादा पलीकडच्या गावात आमचा खेळ आहे, पण माझ्याबरोबर माकडे बोकडे आणि मी. माकडा नावाड्यांनी सहज डोंबाऱ्याकडे बघितलं. डोंबाऱ्याला म्हणला तू चालशील, बोकड्याला बी घेईल पण माकडाला घेणार नाही. आता मला बसल्याने एक थेट आणि स्पष्ट उत्तर द्या, डोंबाऱ्याचा खेळ कुणाला अवलंबून आहे सगळा? माकडावर. किंवा अजून एक वेगळा प्रश्न बोलतो, डोंबाऱ्याच्या खेळाचा हिरो कोण आहे? तर निकडे महाराज डोंबाऱ्याच्या खेळाचा हिरो माकड आहे, तसं परमार्थातला हिरो कोण आहे? तर मन आहे विठ्ठल विठ्ठल. मग डोंबाऱ्यांनी सांगितलं नावाडी दादा काहीतरी करा पण माकडाला घ्यावं लागेल, आमचा खेळच माकडावे. माकड नसतं तर डोंबाऱ्याला महत्वच नाही. म्हणले घेतो तुम्ही एवढी विनंती करता, पण हातपाय बांधायला लागतात. कुणाचे? माकडाचे. म्हणजे कुणाचे? मनाचे. बघा बरं, मनाचे हातपाय बांधता येतात का? मनाचे जेवढे हातपाय बांधाल ना तेवढं मन बाहेर जाईल, ते गुंतत नाही. हा, ज्या संतांनी फार वेळा सांगितलं मन कुठं गुंतलं पाहिजे? पांडुरंगी मन. देवा माझे मन देवा माझे लागो तुझे, देवा माझे लागो तुझे चला, देवा माझे लागो तुझे देवा माझे मन लागो तुझे चरणी. आता देवाच्या चरणावर मन कुठं लागणार माहिती का? आता वारी आहे ना. हा, माझे जीवीची आवडी
काय बापच कीर्तनात उभा आहे म्हणजे पोराला काय कमी ज्याच्या जीवनात बाप खंबीरपणे आहे ना ती पोरं कधीच अयशस्वी नाही यशच आहे त्यांच्या हातात लक्ष नाही का माझी जीवीची आवडी पंढरपुरा नेईल गुणी हा पांडुरंगी म्हण खऱ्या अर्थाला मन कुठं रंगलं म्हणून नको नको म्हणा गुंतू माया जारी काळ आला जवळी ग्रासावया हे डोंबऱ्याचं माकडाचं राहिलंच का गडी तेवढे घेतो कम्प्लीट करून मधलं भजन घेऊन थोडं 5-1 मिनिटं वडील सांगतो आणि सेवेला पूर्ण विराम देतो ऐका सजन हो सांगायचं तात्पर्य असं आहे आणि मग घेतलं डोंबाऱ्याला सांगितलं माकडाला घेतो म्हणले नावाडी दादा काय म्हणला डोंबारी दादा माकडाला घेतो पण त्याला एक आट आहे म्हणले त्याचे हातपाय बांधायला चालत म्हणले हातपाय बांधायला तुम्हाला खरं सांगू का मनाला जेवढं बांधायला तेवढं मन बाहेर पाहिजे तुम्ही देवात मंदिरात उभे राहा डोळे उघडे ठेवले मूर्ती दिसते आणि डोळे झाकल्यावर जत्रावरती मनाचं जेवढं स्मरण करत तेवढं मन बाहेर जातं एवढं चपळ आहे एवढं चंचल आहे असंशय मनोभाव मनोदुरिक्रम चलम अभ्यास कौंतेय वैराग्याचे भृत्य अभ्यास योग आणि वैराग्य या 2 गोष्टींनी आपलं मन देवाच्या चरणाजवळ आणताय देव सांगतात अर्जुना तरी गा ऐसे करी त्या आता पहारा माझी मोटके निमिष भरी दे तुझा एकच पहर दे बाकी काहीच देऊ नकोस मग तुझं मन अभ्यासाच्या सिद्धीनं तुझं मन योगाच्या माझ्याकडे येईल वैराग्य सोपं आहे का नाही नाही आम्ही वैराग्य असल्यासारखे दाखवू पण आम्ही वैराग्य असेल का आमच्या शर्टला खिशी आहेत ना शर्टला खिशी असणारे कशी काय वैराग्य असते लक्ष नाही का सज्जनाला सांगायचं काय आणि मग डोंबारीने सांगितलं नावाडी दादा चालेल चालेल नावाडीने नाव हाकायला सुरुवात केली बोकडाला कधीच झोप लागली डोंबारी झोपला पण झोप कुणाला नाही म्हणजे कुणाला मनाला झोप नाही ह्या कुशीवनी त्या कुशी त्या कुशीवनी ह्या कुशी ह्या कुशीवनी त्या कुशीव आता मात्र कळना गड्या काय करावं कसं काय करावं तेवढ्यात काय झालं मध्यापर्यंत नाव आली आणि त्यात माकडाला गवताची काडी गावली म्हणजे कुणाला मनाला त्यांनी गवताची काडी घेतली बाबा आणि बोकडाच्या नाकात घातली राहिली असेल का नाव लागेल क्या गाऊ कोरी सुनने वाला क्या गाऊ कोई सुनने वाला देखे तो सब जग गई देखे तो सब जग ही भूला क्या गिरिधर लाल तो भाव का भूका राग कला नाही जानत तुका क्या गाऊ कोई सुनने वाला एका माकडानं आखी नाव महाराज जन्मय केली आणि म्हणून महाराज म्हणतात म्हणा नको नको म्हणा गुंतू माया जाळी काळ आला जवळी ग्रासावया आणि मग काय होईल तर काळाची हे उडी वडील जेव्हा सोडविना तेव्हा माय बाप म्हणून ही काळाची उडी पडायच्या आधी विठोबा रथोबा सगळ्या गोष्टी शून्य आहेत अशी त्या परिवाराच्या अंतःकरणात असणारी या ठिकाणी तळमळ आहे आणि म्हणून सजन हो या ठिकाणी अल्पशा बुद्धीनं अभंगाचं चिंतन मांडलं काळाची होळी पडेल बा जेव्हा सोडविना तेव्हा माय बाप सोडविना राजा देशीचा चौधरी आणि कसोयरी भली भली तुका म्हणे तुला सोडविना कोणी एका चक्रपाणी वाचवण्या या जगाच्या पाठीवर आपल्याला जर आपलं दुःख
जर कोण हलकं करणार आहे तो जगाचा मालक विठ्ठल आहे, भगवान परमात्मा आहे. म्हणून तुका म्हणे तुला सोडविना कोणी, एका चक्रपाणी वाचून या काळाची होडी पडेल बा जेव्हा, सोडविना तेव्हा माय बाप विठ्ठल विठ्ठल. सजनावादच्या पुण्यस्मरणाच्या निमित्ताने या ठिकाणी हे कीर्तन समर्पित होत आहे. या जगाच्या पाठीवर काही गोष्टी सांगणं फार सोपं आहे, पण काही गोष्टी सांगणं फार अवघड आहे. ही राहिलेली 5 मिनिटं माझी इच्छा आहे आपण अंतःकरणातून ऐका. या 5 ते 6 मिनिटात या ठिकाणी सेवेला पूर्ण विराम देणार आहे. काही गोष्टी सांगणं फार सोपं आहे आणि त्यातली सोपी गोष्ट म्हणजे जगाला आई सांगणं फार सोपं आहे आणि मातृत्व सांगणं फार सोपं आहे. आतापर्यंत कवी, व्याख्याते, लेखक कोणालाही विचारा, तुम्ही 2 विषय समोर ठेवा बाबा, एक आहे बाप आणि दुसरा विषय आहे आई. तर व्याख्याता, कवी, लेखक आईवर भरभरून लिहिल, पण बापावर लिहिणारी माणसं फार कमी आहेत. आईवर लिहिण्यासारखं भरपूर आहे, पण बापावर लिहिण्यासारखं भरपूर नाहीये. असं नाहीये, बापावरही लिहिण्यासारखं भरपूर आहे, पण लिहायचं काय हाच लेखकासमोर प्रश्न आहे. म्हणून साने गुरुजींनी श्यामची आई लिहिलं, बाप लिहिणारी फार कमी लोक आहेत. माझी इच्छा आहे 5 मिनिटं फक्त आता थोडी शांतता ठेवा. मी 5 मिनिटात सेवेला पूर्ण विराम देणारच आहे. म्हणून आई सांगणं फार सोपं आहे, पण बाप सांगणं फार अवघड आहे. छत्रपती शिवाजी राजांना महासाहेब जिजाऊंनी घडवलं, हे सूर्यप्रकाश इतकं सत्यच आहे. लक्षात नाही का, हे सूर्यप्रकाश इतकं सत्यच आहे. पण छत्रपती शिवाजी राजांसाठी त्याग करणारा शहाजी राजा हा एक बाप आहे. लक्षात नाही का, हा एक बाप आहे. हे माता कौशल्या रडताना सर्वांनीच पाहिली, पण रडणारी कौशल्या सगळ्यांना समजली. पण खऱ्या अर्थानं विरहात रडणारा बाप हा राजा दशरथ आहे. तो लेकरांच्या विरहात रडत होता. रडणारा आणि मरणारा बाप हा राजा दशरथ आहे. हा बापही कुणीतरी सांगितला पाहिजे नाही. ऐका सजना हो, आई सांगितली, पण बाप सांगण्यात कदाचित अहो संतही म्हणतात कवनाची माय आणि नंतर बाप, धन्य माता आणि नंतर पिता. आधी संतांनी आई सांगितली आणि नंतर बाप सांगितला. याचं कारण माहितीये, आईचा दर्जा ग्रेटच आहे, पण आई तुमचं एवढं प्रेम आहे की तुमच्या प्रेमापुढे बिचारे यांचं प्रेम दाखलं गेलं. अहो यांनी बी प्रेम केलं ना, यांच्या डोळ्यात पाणी नाही आलं का? पण बाप मुंगायला बी लय अवघड आहे आणि बाप सांगायला बी लय अवघड आहे. त्याच्या डोळ्यातलं पाणी दिसणं फार अवघड आहे. उरामंदी माया त्याच्या काळ्या मेघावाने, उरामंदी माया त्याच्या काळ्या मेघावाने, दाखविला कधी कुणा डोळ्यातल पाणी, जिजू जिजू संसाराचा गाणा हाकला, संभाजी महाराज वटामंदी हसू जरी कना वाकला, घडी भर तू थांब जरा, ऐक त्याची धापर, लई अवघड हाय गड्या, उमगाया बापर, उमगाया बापर, मुकी मुकी माया त्याची, मुकी घाल मेला, लेकराच्या पायी उभा जन्म घालवेल, किती जरी लावशी तू वा वा आभाळाला हात, चिंता तुझी मुक्कामाला त्याच्या काळजात, घडी भर तू थांब जरा, ऐक त्याची धापर, लई अवघड हाय गड्या, उमगाया बापर, उमगाया बापर, लई अवघड हाय गड्या,
वा वा खरं आहे सज्जन. गीत कोणतंही असं कोणी लिहिलेलं असू द्या, पण तुम्हाला खरं सांगू का, कधीतरी कुठल्या तरी कधीतरी लेकरांनी बापाची धाप ऐकली पाहिजे बरं का. आणि या बांधावणी त्या बांधाव्याला पण जाता जाता कधीतरी थरथरला पाय कधीतरी लेकरांनी पाहिला पाहिजे गड्या. उन्हातानात कष्ट करणारा बाप आणि त्याची काळी पडलेली पाठण, अरे कधीतरी कुणीतरी पाहिली पाहिजे ती विजिता, कधीतरी कुणीतरी पाहिली पाहिजे गड्या. ही शेवटची 2-3 मिनिटं खऱ्या अर्थानं वडिलांना समर्पित आहेत. म्युझिकचा आज कमी ठेवायचा सोड नका देऊ आता मला. म्हणून सजल अहो, आई सांगणं फार सोपं आहे. या जगातील फार कमी मुलं आहेत त्यांनी बापाच्या सोबत बसून त्याच्या हातात हात घेऊन त्याची धाप ऐकलेली. आणि ऐका, त्याला धाप लागली ती आमच्यासाठी लागली सज्जन. त्याचा अंतकरणातला ठाव चुकला तो आमच्यासाठी चुकला. आणि या स्टंप पासून त्या स्टंप पर्यंत जाणारे खेळाडू यांच्यासाठी आम्ही टाळ्या वाजवल्याच रे. कारण जगाचा खऱ्या अर्थानं जो वर्ल्ड कपची मॅच होती, हाय व्होल्टेजची मॅच, त्यासाठी आमचे खेळाडू पळत होते. पण तुमच्या माझ्या बापाच्या हातात आपल्या कुटुंबाचा वर्ल्ड कप होता, कुटुंबाचा वर्ल्ड कप होता तो. कारण की कुटुंब त्याला त्याचं जग म्हणजेच त्याचं कुटुंब. पण आज हा वर्ल्ड कप जिंकण्यासाठी या बांधावणी त्या बांधावा खरं निघालं. आई 4-4 सलाईंच्या बाटल्या लावल्या हो बिचारे, इंजेक्शन घेतली वेदना शामक. डॉक्टर म्हणतात बाबा अरे कशा पण एवढं, ते म्हणतात नाही अजून लई स्वप्न राहिल्यात माझ्या पोरांची. खरं सांगू का, या स्टंप पासून त्या स्टंप पर्यंत जाणारा खेळाडू आणि त्याच्यासाठी जर टाळ्या वाजवल्या तर या बांधावणी त्या बांधवणारा आपला बाप त्याच्यासाठी टाळ्या वाजवायला काय हरकत आहे. आणि जगी यायचा बाप व्हावा, त्याचा वंश मुक्तीस लावा. त्याच्यासारखा खेळाडूच नाहीये जगाच्या पाठीवर पुढे. खेळाडू का नाही माहिती का, सिक्सर मारले, चौकार मारले, पण श्रेय नाही घेतलं त्यांनी स्वतःला श्रेय नाही घेतलं. बाप कधीच म्हणत नाही मी सगळं केलं. मला काय अंत करणार, ती सगळी लेकरं म्हणतात महाराज बापाची इच्छा होती हो. मला माहिती त्यांच्या डोळ्यातलं फार मोठं दुःख आहे की बापाच्या समोर जर नाही उभं राहिलं. पण ते गेल्यानंतर हे जे घर उभं करतायत, तो स्लॅब टाकणारे, ते घर उभं राहणारे, वास्तू निर्माण होणारे, आणि ज्या दिवशी या वास्तूचं पूजन होईल ना, ज्यावेळेस घरात प्रवेश होईल ना, त्या दिवशी म्हाताऱ्याची आठवणी त्या आज बापाची इच्छा पूर्ण केली गड्या. मी बसलेल्या प्रत्येक व्यक्तीला सांगत, बाप जायच्या आधी त्याची स्वप्न पूर्ण करायची इच्छा त्याची पूर्ण करायला. त्याची लई मोठी स्वप्नच नाहीये. एक मोठं वाक्य बोलू का, थोडा म्युझिकला असून करा. या बापाचं जर स्वप्न विचारलं तर त्याला एवढीच इच्छा आहे, माझी पोर ऐश्वर्यात राहावी बास. त्याला तुम्ही किती पैसे द्या, त्याला काय खर्च करायचा आहे पुढे, ते फक्त म्हणतो माझं पोरग असं आहे, माझं पोरग तसं आहे. आताच्या या विधानसभेला मी बघितली, एक उमेदवार आहे आमच्या जोडीदाराची, उमेदवाराचं नाव नाही घेत, लई धावपळ केली गाड्याने, लई मोठं समाजासाठी कार्य केलं, पण निवडूनच आला नाही. पण हवं त्याच्या अंतःकरणाला ठरू द्यायला लागला. साहेबांना म्हणलं साहेब काय झालं, साहेब म्हणलं काय नाही, मला झाडाखाली जाऊन बसलो मन लागाला, डोंगरावर जाऊन बसलो मन लागायला, घरात कडी लावली, एकटा बसलो, लई लोकांसाठी काम केलं, लई समाजासाठी तडफडलो. त्यावेळेस समाजाने कौल नाही दिला, मन ऐकानच. माझे मित्र म्हणतात साहेब काळ हा दुःखा उपाय, थोडा काळ जाऊ द्या, पण काळ बी जाऊ दिला तरी अंतःकरण ऐकाना. मग शेवटी साहेब शांत कुठं झाले हो तुम्ही, साहेब म्हणतात शांत झालो मी बापाच्या मिठीत. बापाने मला जवळ घेतलं आणि म्हाताऱ्याने मिठी मारली. उभ्या आयुष्यात रागाने बघणारा बाप आज मला मिठीत घेत होता, म्हणजे मला लय आनंद वाटत होता. म्हणजे बापासमोर मान उचलायची कधी हिंमत नाही झाली. आम्हाला वाटलं म्हातारं लई रागीट आहे, पण म्हाताऱ्याने मिठीत पडला, पहिलं म्हातारच रडायला लागलं. म्हातारं म्हणते बोरा हाय की तुझा बाप, ही पंचवार्षिक जाऊ दे, पुढची पंचवार्षिक, अरे गुलाल टाकायलाच बसलोय मी, काळजी करू नको, तर म्हणत नाही तुझा बाप, तुला बघायचे मला आमदार होता ना. विषय राजकारणाचा नाहीये, विषय पोरांच्या स्वप्नांसाठी लढणारा बाप ते सांगतोय. खरं सांगू का, वर्ग म्हणते महाराज बापाच्या मिठीतच शांत झालो, आणि बापाला तेव्हा शांतता आहे जेव्हा पोरं काहीतरी करून दाखवते. त्यावेळेस बाप मारायलाच तयार आहे. आता निश्चिंतीने पाऊल विसावा आणि खुंटलिया धावा कृष्णेच्या. त्याच्या आयुष्यातली धावा धाव त्यावेळेस संपते ज्यावेळेस त्याला कळतात ना ही पोरं संस्कारिक आहेत, ती समाजासाठी काम करतात. आणि म्हणून मला असं वाटतं सुचराव, आपल्या आईवडिलांचं वर्चस्व, आपल्या आईवडिलांचं नाव काहीतरी जिवंत ठेवायचं असेल ना, तर आम्हाला जिवंतपणे काहीतरी केलं पाहिजे, चांगलं म्हणली पाहिजेत ना. एक काळ होता, काळ बदलत असतो, प्रत्येक काळ बदलत, मी कंटिन्यू ठेवा 1 मिनिट. काळ प्रत्येक वेळेस बदलत असतो, ऐका आई, प्रत्येक काळ प्रत्येक वेळ याशी गोल फिरत असते.
हे घटिका यंत्र जैसे परिभ्रमेगा. अशी वेळ ती अशी बी होती. आता आमचे वडील सोबत कीर्तनाला आले. वडिलांना अटॅक आला. वडील म्हणायचे माझ्या पोराचं कीर्तन घ्या तुम्ही, ऐका माझं. अहो माझं पोरग येते 1 नंबर कीर्तन करत. लोक म्हणायचे अहो तुमची तारीख किती महाराज, असं काय करताय तुम्ही. म्हणजे तरी लोकांनी स्वीकार केला, त्यांच्या जागेवर मी कीर्तन केली. त्यांच्यामुळे मला ओळखायला लागले लोक. लक्षात नाही का मला काय सांगायचे. बापामुळं पोरा लोक ओळखत्यात, पण नंतर पोरांची जबाबदारी काय माहिती का, त्यांच्यामुळे त्यांच्या बापाला ओळखलं पाहिजे. ही जबाबदारी पोरांनी पार पाडली पाहिजे, 100% पार पाडली पाहिजे. आज म्हणजे ह्याच्यात माझा मोठापणा नाही सांगत, हा मोठापणा आपल्या आपल्या बापाचाच आहे. पण आज हे कबीर महाराजांचे वडील आहेत. ते सांगताना ज्यावेळेस आम्हाला अभिमान वाटतो ना, आमच्या बापाला वाटतो ना, हा अभिमान जगातला तुमच्याकडून कोण नाही घेऊ शकत, कोणच नाही. जगातली सगळ्यात मोठी ताकद आणि संपत्ती आहे. आज कमवलेली प्रॉपर्टी संपत्ती इथेही बसलेले अनेक पोर आहेत, त्यांनी टिकून ठेवलेली आहे का, की माझ्या बापजादेची स्टेट जमीन जुमलाय त्यांनी कमवलेलं आहे आणि काळी आईची सेवा त्यांनी केली ना, मी पण ती सेवा करणार. मला असं वाटतं की पोरांना कळलं पाहिजे काय. नाही तर आम्ही लय जवळून काय काय पोरं बघितली हो, बापाने एक घास खाल्ला नाही नीट, मग धड्याने पायाला नुसती चालेल, तिकडं जाईल तिकडं जाईल. बाबाला म्हणलं बाबा जगून घ्या बाबा स्वतः. बाप म्हणतो महाराज नाही हो पोरांसाठी करून ठेवले. आणि काय काय पोर अशी गायबानी आहेत तुम्हाला सांगतो, सगळं विकलं, सगळं संपवलं बापाचं. व्यसनाच्या अधीन गेली पोरं. 35 आणि 38 वर्षात किडन्या फेल, लिव्हर फेल. मग अशी त्याची बिचाऱ्याची बायको अशी बसताना बघितली. तिला विचारलं काय झालं ताई. ताई म्हणते महाराज पोरं रोज दाराकडे बघतात, लोकांची बाप त्यांच्या पोरांना आईस्क्रीम घेऊन येतात. म्हणजे आजी तर कवाच खचली. पोरं म्हणतात आपला बाप कधी येणार, त्यांना नाही माहिती बाप दारू पिऊनच गेला कवाच. आपल्याकडं आयुष्य फार कमी राहिलेले, क्षणभंगूर नाही बरोबर. जाणून घ्या जगण्याचा अर्थ. कारण प्लेन क्रॅश झाली गेली ना माणसं अशी सहज, किती उमेद किती आनंद. कुणाच्या बापाला कुठली पोरगी भेटून गेली, कुणी कुणाला मिठी मारलेली, काहीची लेकरं आईबापाच्या मांडी होती, सगळी स्वप्न संपली, क्षणात उद्ध्वस्त झालं. अशी हृदयातून ठाव लावून लोक वाट बघत होती तिथं. महाराज काहींनी जर ते फोटो बघितले तर आवरत हे रडतं हो. म्हातारं म्हणते पोरगी आलीच नाही माझी. काहींनी स्वप्न अंतकरणात परदेशात पोरं पाठवली. काहींचा बाप होता त्याच्यात, काहींची पोरं होती, काहींची लेकरं होती. हे नाती जपा बरं का आयुष्यात फार शॉर्ट राहिलेलं आहे. मग या कमी असलेल्या आयुष्यात माणसं जपा, हेवे दावे सोडा, निंदा सोडा. कोणी काय केले माहिती नाही, महत्वाचं कुणाला कधी स्ट्रोक बसल आणि बोलणारा बसणारा कधी जाईल याची शाश्वती नाहीये. मग राहिलेलं आयुष्य आनंदाचं, इतरांना आनंद देऊ, आणि मग हाच खरा परमार्थ आहे. महाराज मग रोजच भजन कीर्तन नामस्मरण करणं हा परमार्थ तर आहेच, पण याच्या पुढे अजून एक परमार्थ आहे. आपल्यामुळे लोक आनंदित झाली पाहिजे, आपण कुणाच्या तरी आनंदाचा क्षण बनलं पाहिजे. हा मग अभिमान लय मोठा आहे. कुणाचा तरी गरजूला आपण मदतीला पडलो पाहिजे. आता आम्ही महाराष्ट्रातले फेमस बरं कसं आहे, ठीक आहे. आम्ही अशी लोक म्हणतात महाराष्ट्र तुम्ही टॉप 10 मध्ये चालला, अशी लोक म्हणतात. पण मला काय म्हणायचंय, एका गरीबाचा फोन आला तर आम्ही म्हणलं पाहिजे ना, चला एवढ्यात करतो बाबा कीर्तन, का तेवढंच लावून करायचं, एवढं द्यायला लागतं. कधी कधी आम्हाला बी समजते बाबा त्याची परिस्थिती नाहीये. म्हणजे सांगायचंय काय काय 50,000 घेऊन काय तुकोबाऱ्या वैकुंठातून इकडून नाही घेऊन येणार. लक्ष नाही का सांगणार सगळे त्या पद्धतीने, ज्याला त्याला त्याची तिची आवड आहे. या जगताप परिवार, मांडवगण, फराटा हे परिवार, ही सगळी माणसं आमच्या गीतांचं प्रेम करतात, आमच्या वाणीवर या ठिकाणी विश्वास दाखवतात. ही आमची वाणी अशीच नाही बोलली, याच्यावर कृपा झाली परमेश्वराची, माऊली ज्ञानोबारांची, तुकोबारांची, आणि मग वाणी बोलायला लागली. त्या वाणीच्या पाठीमागे कुठली तरी ताकद आहे, इथं बसणाऱ्या प्रत्येकाच्या कार्यामागे कुठली तरी ताकद आहे. म्हणून जाता जाता 1-2 मिनिटं सांगतो फक्त. माझी इच्छा आहे सजन आहो की प्रत्येक पोराने आपला बाप मारायच्या आधी त्याला एकदा मिठी मारली पाहिजे. तो किती बी कडक असू द्या आणि किती बी कठोर काळजाचा असू द्या. मला माहिती त्यांनी खार मुस्काळत वडलेली, तर त्यांनी मुस्काळत का वडली माहिती का साहेब, ती संस्काराची चापट होती राव. त्याला वाटत होतं माझं पोरगं व्हायबल नको व्हायला, सरळ मार्गाला चाललं पाहिजे. आणि ज्यांना ज्यांना संस्काराच्या चापटी बसतात ना, ती सगळी पोरं आज कीर्तनात आहेत बघा तुम्ही, सगळी चांगल्या मार्गाला आहेत. गडगंज पैसा कमवून येत सगळीची खेतीत आहे, आणि हे केलंच पाहिजे. हे सांगायचं तात्पर्य होतं. मला जास्त वेळ घेऊन काय कीर्तनाचा पुढे वेळ ओव्हर टाइमचं काय पैसे नाही मिळायचं महाराज. पण काय आता कीर्तन जेवढ्या वेळा चालू झालं, आता शांत झाली कीर्तनात एवढ्या जस्ट. आता सगळ्यांची म्हणे आई आता तुम्ही नाही रडत बरं का, फक्त यांना विरडता येतं. पण काय माहितीये का, यांचं दुर्दैव विचारायचं, यांना सगळ्यांच्या समोर रडताच येत नाही. मी सगळ्या पोरांना सांगेन, एकदा बापाला व्यक्त होण्यासाठी जवळ बसवा गाड्या.
त्याच्याशी बोला तुम्ही, त्याच्याबरोबर एक एक संवाद साधा आणि मग कळण त्याच्या हृदयात किती दुःख आहे. त्याने तुम्हाला सांगितलं नाही, न दुःख सांगताच बिचारांनी गुडघ्याला हो. त्याच्या चेहऱ्यावर सुरकुत्या पडल्या, कुणी बघितल्या? साहेब, त्याच्या चेहऱ्याच्या सुरकुत्या म्हणजे आमचं तेजामध्ये ठेवण्यासाठी. तो थोडीच म्हातारा होता तेव्हा, आम्हाला तेजस्वी केलं आणि मग आमचा बाप निघून गेला. पण घड्या जगाच्या पाठीवर सगळं व्यक्तिमत्व वेगळं आहे. मी महाराष्ट्रावर कीर्तन करत असताना कधी शंभूचरित्र, शिवचरित्र, इतिहासातला बाप, संत साहित्यातला बाप 2 मिनिटं घेतो, फक्त 1च मिनिटं राहिला, 60 सेकंद देतो सेवेला पूर्ण केला. मला माहिती आहे पुढं प्रत्येकाला जायचं असतं, कार्य असतं, कार्यक्रम असतात, आम्हालाही पुढे निघायचं. पण खऱ्या अर्थानं असा समाज, एवढा सायलेंट समाज आणि ऐकणारा समाज निकडे भारत रोज नाही भेटत. नाही तर काही वेळेस किती वेळ कीर्तन केलं, मजाच येत नाही हो कीर्तनाला, लोकांना काहीच एक्सप्रेशन नाही. पण इथं बसलेले साहेब लोक आहेत, कोट्याधीश माणसं आहेत समोर बसलेली काही, पण त्यांच्या डोळ्यात पाणी. कदाचित त्यांना म्हातारा आठवलं बरं का, त्यांना आठवला त्यांच्या तरुणापणातला त्यांचा बाप, त्यांनी लई मोठा संघर्ष केला. निघून गेलं बिचार, असं पाक रगत निघून गेली माणसं. आणि म्हणून सज्जन आहो, मी इतिहासातला एक प्रसंग सांगताना अखंड महाराष्ट्रवर अहो छावा चित्रपट महाराज आता आला, बरोबर का नाही? आता आला का नाही छावा चित्रपट? तेव्हा लोकांना छावा कळला. गुरुजी, आम्ही 15 वर्ष झालं छावा सांगतोय पोट तिडकीनं. 15 वर्ष या मातीत या मातीतून फरफडत गेला आपल्या राजाला. माहिती मी नव्हतं कुणाला आपला राजा आहे. राजा सांगतात, हे कवी, अरे डोळ्यात पाणी म्हणून नाही रे, पण या गडकिल्ल्यांना माहितीच नाही यांचा संभाजी आहे. अरे भाग या नद्या नाल्यांना पूर आलाय आणि सांग त्यांना त्यांचा संभाजी पकडला गेलाय. कवी, त्या औरंग्याच्या हातात नव्हतं पकडून द्यायचं गणोजी, आणि सगळे गडकिल्ले दिले असते. फक्त एकदा बोलला पाहिजे होतास, माझ्या बापानं अफजल खान फाडला. त्या औरंग्याची काय मजा आली माझ्या समोर उभे राहायची. माझ्या बापाचे संस्कार, माझ्या बापाचं शौर्य आणि हिंदू धर्माची ताकद माझ्या हृदयात आणि मनगटात आहे. हा संभाजी कधी झुकणार नाही कवी. पण गणोजीला सांग ना, आणि कसा महाराष्ट्र उभा केला आम्ही. तुम्हाला सांगू का, एकच शेवटचं वाक्य कीर्तनातलं महत्वाचं. लई जखमा झाल्या आई, डोक्यापासून नखापर्यंत महाराजांचं शरीर फाडलं गेलं. मला याच्यातला फक्त 1 सेकंदातला बाप सांगायचा आहे तुम्हाला. एवढ्या भयानक जखमा, आणि तुमच्यासारखी आई आता हळदी टाकायला पाहिजे होती, अंगाला लेप हळदीच्या लावायला पाहिजे होती. अशा रक्तभंबाळ शरीर चिळकंड्या उडत होत्या. जगदंब जगदंब हा मुखातून आवाज, वाणीतून शब्द, हे हृदयातून शब्द निघत होते. काही म्हणतो, राजे, अरे तुमचे डोळे भरून आले राजे. राजा सांगतात, कवी, जखमा झाल्या म्हणून नाही राहिले, पण कुणीतरी आई आता हळदी लावायला पाहिजे होती. यांनी मिठाचं पाणी टाकले. कवी, मिठाचं पाणी टाकलं अंगावर महाराजांच्या. मग असा तर फडला असता, असा तर फडला असता एखादा. शंभूराजे ताट मानेने पाहत होते, असेच पाहत होते. मग औरंगजेब म्हणतो, हे निकम्म, अरे पूछो इसको, अरे हे संभाजी, अरे तुम्ही घर नहीं लगता क्या? शंभूराजे सांगतात, हे औरंग्या, हमें किसी का डर नहीं लगता. मी घाबरतो फक्त आमच्या आबासाहेबांना, छत्रपती शिवाजी राजे भोसले. माझ्या बापाने शौर्य दिलंय, आणि या जगात 2 गोष्टीला माणसाने घाबरलंच पाहिजे. एक म्हणजे पाप, आणि दुसरा म्हणजे आपला बाप. बापाला घाबरले शंभूराजे. मी माझ्या बापाला घाबरलो, मानवरती नाही केली औरंग्या. आणि तू कोण रे? म्हणजे औरंगजेबात शंभूराजातला मोठा फरक सांगा पुण्यस्मरणाच्या अनुषंगानं. औरंगजेब अशी अवलाद होती, त्यांनी बापाला ग्लासात पाणी मोजून दिले. ज्यांनी बापाला ग्लासात पाणी मोजून दिले, बाप म्हणतो, औरंगजेब, महाराष्ट्रावर कधीच सत्ता नाही करता यायची तुला. का? तू बापाला समजू शकत नाही. आणि तू ज्या महाराष्ट्रात सत्ता करू पाहतो ना, त्या महाराष्ट्रातली लोक बाप मेल्यानंतर बी त्याला पाणी पाजतात. ही ताकद आहे महाराष्ट्राच्या मातीची, ही ताकद आहे या महाराष्ट्राची. आणि मग महाराजांच्या नरढ्यावर ज्यावेळेस तलवार ठेवली होती ना, इथं समशेर, कीर्तनातला शेवटचा शब्द बापाच्या अनुषंगाने बोलतो. त्यावेळेस महाराज संजू काका इथं तलवार ठेवल्यानंतर महाराजांचे डोळे भरून आलते. वाघ होता वाघ. एक मोठं वाक्य बोलू का बापाच्या अनुषंगानं? त्याचा बाप सिंह असतो ना महाराज, त्याचं पोरग छावा असतो बरं का. आणि म्हणून छावा होता राजा, असा उभा राहिला होता. असे उभे राहिले ते शंभूराजे. इथं तलवार ठेवली, त्यावेळेस शंभूराजांचे डोळे भरून आले होते. काही म्हणतो, राजे काय झालं, काय आठवते? राजा सांगतात, कवी, डोळे भेटून घेतो आबासाहेब, तुमचा छावाच तुमच्या भेटीला येतो. आबासाहेब, तुम्ही सांगितलं होतं, महाराणी सईबाईंनी सांगितलं होतं, छावा चुकायचं नाही कुणासमोर. हिंदू धर्म समोर होता,
आणि हिंदू धर्मालाच प्राधान्य दिलं, या औरंग्याला नाही दिलं. याला म्हणा साखरदंड काढ, मग महाराज संभाजीच्या समोर आणि मग बघू महाराष्ट्राची ताकद. म्हणजे 7.5 फुटाचा अफजल खान जर शिवबाराजांनी फाडला तर औरंग्या काय मजा होती, एका झटक्यातच उडावला असता महाराजांनी, असाच उडावला असता. म्हणून छत्रपती शिवाजी राजांनी या ठिकाणी बापाने केलेलं कार्य पोरांनी लक्ष ठेवलं आणि मुलांनी ते कार्य पुढे केलं. म्हणून शंभूराजांचं कार्य ग्रेट आहे. या ठिकाणी आदरणीय बाबांची इच्छा या घराची पूर्ती व्हावी आणि होणार आहे. या ठिकाणी ही चिरंजीव आहेत, हा परिवार आहे, यांनी ही इच्छा पूर्ण करण्याचा या ठिकाणी अंतःकरणात संकल्प घेतला. परमेश्वरांनी लवकरच हा संकल्प पूर्ण करत बाबांना त्या अनुषंगाने भावपूर्ण अशी श्रद्धांजली या ठिकाणी अर्पण करूयात. या ठिकाणी अंतःकरणातून श्रद्धांजली अर्पण करतो. बोलताना काही चुकलं, वाणीतून एखादा शब्द गेला, अंतःकरणातून या ठिकाणी माफी मागतो. वरचे 15 मिनिटं जास्त घेतले त्याच्याबद्दल मी सगळ्यांची क्षमा मागतो. अतिशय सुंदर नियोजन. या ठिकाणी आपली कुणाचं नाव उल्लेख घेत नाही, सगळ्यांचे विचार ध्यातून अंतःकरणातून धन्यवाद. ही सेवा या ठिकाणी मला प्राप्त होत असताना या परिवाराने सेवा दिली, आपल्या अंतःकरणातून धन्यवाद. सगळ्यांच्या चरणावर साष्टांग प्रणिपात आणि सेवेला पूर्ण विराम. ज्ञानेश्वर